पवित्र सोहाळी पवित्र सोहाळी पवित्र सोहाळी पवित्र सोहाळी पवित्र सोहाळी पवित्र पवित्र सोहाळी 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 पवित्र एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी त्यांचा आवडता देवा त्यांचा आवडता देवा आवडता देवा त्यांचा आवडता देवा आवडता देवा भूमंडळी एकतीचा भूमंडळी त्यांचा आवडता देवा त्यांचा आवडता देवा आवडता देवा त्यांचा आवडता देवा
भाव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव 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 अखंडित प्रेम प्रेम भाव भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम 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 भाव प्रेम प्रेम पद पद निध पद पद
अखंडित प्रेम भाव प्रेम पदसानी सारे रे 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 आ प्रेम भाव प्रेम भाव प्रेम ए जाचा अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव सगम पद पद म पद रे सा रे रे गम गम प म पद पद सा नि सा रे आ अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देवा ज्याचा आवडता देवा आवडता देवा
पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा अखंडिता प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविदे ज्यांचा आवडता देवा अखंडिता प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केला भावी सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहित बालिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवदहासं विच्छलं चिन्तयामि गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं सेवेला की सेवक झालो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावरी नकरावा वेरू सेवक झालो सेवेलागी सेवक
झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अभिष्टम दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, सद्गुरु श्री हरिगिरीजी महाराज, सद्गुरु श्री नाथगिरीजी महाराज, सद्गुरु श्री सोमेश्वर गिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज, माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसन गिरीजी बाबा, स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित सद्गुरु गंगागिरीजी महाराज, अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व टाळकरी, माझी सर्व ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुजन महाराज मंडळी, संत महंत मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने, आशीर्वादाने, उपस्थितीने संपन्न होणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचकृषी, समस्त पंचकृषीतील सर्व भाविक मंडळींचे परिश्रम, धनगरवाडीकर ग्रामस्थ मंडळींना, सर्व पंचकृषीचं सहकार्य, सद्गुरु गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराचं सहकार्य आहे. हा यज्ञ पेलणं ही सामान्य गोष्ट नाही. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला सप्ताह. प्रत्येक संत महापुरुषांनी या विश्वाला काहीतरी दान दिलं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला ज्ञान दिलं. माऊली बाबा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या विश्वाला पंचम वेद दिला, वैराग्य दिलं. शांती ब्रह्म सद्गुरु नाथ बाबांनी या विश्वाला शांती दिली. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी या विश्वाला अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य आणि दिव्य परंपरा. ऐसे संत जना ऐसे हरि दास, ऐसा नाम घोष सांगा कोठी, ऐसा नाम घोष सांगा कोठी, ऐसा नाम घोष सांगा कोठी. ऐसे संत जना ऐसे हरि दास, ऐसा नाम घोष सांगा कोठी, ऐसा नाम घोष सांगा कोठी, ऐसा नाम
ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. आजच्या कीर्तन सेवेचा भाग्याचा उदय मी म्हणेल. इथं कीर्तन सेवा आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत पोहोचले. दररोजचं कीर्तन करणं फार सोपं आहे. इथं कीर्तन करणं ही फार मोठी परीक्षा आहे. जेव्हापासून पंचपदीचा विना प्रारंभ होतो तेव्हापासून योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज तपश्चर्येला बसलेले असतात. त्यांच्या समवेत सद्गुरू हरिगिरीजी महाराज, सद्गुरू नाथगिरीजी महाराज, सद्गुरू सोमेश्वरगिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबा हे तपश्चर्येला बसले. आणि त्या तपश्चर्येमध्ये आपल्यासारख्या सामान्य वारकऱ्यांना सेवेचा योग आला. आपण बसलेली आहात. माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मला कीर्तन सेवेकरता सहकार्य करण्याकरता टाळ घेऊन उभे. विनेकरी बाबा, चौकदार महाराज, सर्व ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. ही फार मोठी भाग्यकारक गोष्ट आहे. म्हणून दररोजचं कीर्तन आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहातलं कीर्तन यातला थोडासा फरक सांगतो पुढे जातो. दररोजचं कीर्तन हे धर्ममंडपातलं कीर्तन आहे आणि सद्गुरू गंगागिरीजी बाबांच्या सप्ताहातलं कीर्तन हे देव घरातलं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा संतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे. जगद्गुरूंनी संतांचं वर्णन केले. या विश्वामध्ये संत महापुरुष अवतरित होतात. संत महापुरुष आल्यानंतर त्यांच्या कार्याचा उल्लेख, कार्याचा आलेख, कार्याची कारण मीमांसा आपण सर्व संत वाङ्मयामध्ये पाहतो. संतांचं येणं हे म्हणजे साक्षात भगवंताचं येणं आहे. भगवंताला जे भजन आवडतं ते भजन संत महापुरुषांनी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. भगवान परमात्मा भजन ऐकण्याकरता, भजनाचा आनंद घेण्याकरता तुमच्या आमच्यामध्ये येतात. ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणी देव वेडा वैकुंठ सोडोनी संत सजनी वैकुंठ सोडोनी संत सजनी या मृत्यू लोकांमध्ये भजना करता आला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवंत संत महापुरुषांच्या घरी भजना करता येतात आणि भगवान परमात्मा ज्यांच्या घरी येतात ते स्वतः भगवंतच असतात. आप्पा भगवंताचं जे कार्य आहे ते प्रामुख्याने तिघां करताय. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा आले. एक धर्म करता, दोन सज्जना करता, तीन दुर्जना करता. विठ्ठल भगवंताने आपल्या कार्याचा आलेख बघितला. सज्जन किती, दुर्जन किती.
भयंकर आकडा समोर आला. मी आपल्याला प्रश्न विचारला, बसणाऱ्यांपैकी सज्जन कोण कोण बोटवर करा. कीर्तनकारा सगळं कोणाचाही बोटवर होत नाही. सज्जन कोण कोण बोटवर करा, कोणाचाही बोटवर होत. बरोबर. कारण सज्जन कुणाला म्हणावं, वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाणे रे, पर दुःखे उपकार करे तोय, पर दुःखे उपकार करे तोय, मन अभिमान नावे रे, वैष्णव इतरांच्या दुःखामध्ये दुःखी होणं, इतरांच्या सुखामध्ये सुखी राहणं, पर दुःखे उपकार करे तो मन अभिमान ना आभोगे. उपकार केला तरी अंतःकरणात अभिमान नाही वाटलं पाहिजे. सज्जन. बर, मग आता आपण धड सज्जनच नाही. भगवंताने आकडा काढला, 1% सज्जन निघाले. बर, बसणाऱ्यांपैकी विचारलं, आपल्यापैकी दुर्जन कोण कोण बोटवर करा. दुर्जन कोण कोण बोटवर करा. एकच रे बोटवर होत नाही. मग आपण धड सज्जन होण्याकरता आपल्याला एकतर अर्जुन व्हावं लागेल आणि दुर्जन होण्याकरता आपल्याला दुर्योधन व्हावं लागेल. धड आपण अर्जुनही नाही, धड दुर्योधनही नाही. स्वामीजी मधला जो वर्ग आहे तो 98% वर्ग तसंच राहिला. मग त्याकरता संत महापुरुष या विश्वामध्ये अवतरित झाले. ते सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या रूपानं, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या रूपानं, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांच्या रूपानं अवतार तुम्हा दया कारण, 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 धरया जन जडा जीवा, धरया जन जडा जीवा, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण, जीवा दया जन जडा जीवा, अवतार तुम्हा अवतार तुम्हा दया कारण. तुमच्या आमच्या करता संत महापुरुष आले. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारणा, विठोबाचे बुडत हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. तुमच्या आमच्या करता संत महापुरुष आले. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा दिसताना आपल्यासारखे दिसतात, परंतु ते वास्तविक आपल्यासारखे नाहीये. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिके, 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 पैगा दिन रे पैगा, लिंगा लिंगा
रिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिके. समुद्राचं पाणी, नदीचं पाणी हे दिसायला सारखंच दिसतं, परंतु हरिभक्तीपरायण संदीपानजी गुरुजी सांगत असतात, जरी समुद्राचं पाणी, नदीचं पाणी दिसायला सारखं आहे, पण ते हसायला सारखं आहे का? एक प्रश्न विचारतो, माणसाने कीर्तनात हसावं का दिसावं? आसोनी संसारी जिव्हा वेगळी माऊलींचं चिंतन आहे, नाथबाबांचं चिंतन आहे, तैसे असावे संसारी. दिसणं म्हणजे फक्त येणं जाणं, हसणं म्हणजे जबाबदारी सहित उपस्थित राहणं. मग दिसताना दोन्ही द्रवरूप आहे, रंगबाबा द्रवरूप आहे, समुद्राचं पाणी द्रवरूप आहे, नदीचं पाणी द्रवरूप आहे, पण मग अंतरंग लक्षणं येत नाहीत ना. तसं तुमच्या आमच्या सारखे जीव दिसताना संतांसारखे दिसतात, परंतु अंतरंग लक्षणं वेगळी असतात. मग ही अंतरंग लक्षणं कोणकोणती? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केले अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोहणे सोहणे पवित्र सोहणे पवित्र सोहणे पवित्र या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. पवित्र दोन प्रकार आहेत, बहिरंगातील पवित्रता, अंतरंगातील पवित्रता.
बहिरंगातील पवित्रता स्नान झालं म्हणजे झाला शुद्ध, आणि अंतरंगातील पवित्रता अंतकरणातील दोष गेले म्हणजे झाला पवित्र. विठ्ठला विठ्ठला पवित्र या संदर्भाने 6 विकल्प शास्त्रामध्ये सांगितले. पहिले देशता पवित्र, दुसरे कुलता पवित्र, तिसरं हे कालता पवित्र, चौथं हे संबंधतः पवित्र, पाचवं हे संस्कारतः पवित्र, आणि 6वं हे स्वरूपतः पवित्र. विठ्ठला कुलतः पवित्र, देशतः पवित्र. ज्या कुळामध्ये संत महापुरुष अवतरित होतात, ज्या देशामध्ये संत महापुरुष अवतरित होतात, तो देश त्यांच्या अवतरित होण्यानं आपोआप पवित्र होतो. जेथे हरीचे दास जन्म घेती, 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 पवित्रते कुळ पावन तो देश, पवित्रते कुळ पावन तो देश, हरिते दास जन्म घेती, हरिते दास जन्म घेती, कुळ पावन तो देश, हरिते पावन तो देश, हरिते दास गोड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरीचे दास जेथे जन्म घेती तो देश पवित्र, ते कुळ पवित्र. संतांनी फक्त तिथं अवतरित व्हावं, साधना करावं. आज श्री क्षेत्र सरलाबेट हे जगाच्या इतिहासामध्ये अमर झालं. त्याचं कारण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांसारख्या महात्म्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली या विश्वाला, असा अखंड हरिनाम सप्ताह मी प्रसादिक रूपाने देईल, की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्याने सुरू केला. आज तागे त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे, आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. सप्ताह सुवर्ण अक्षरामध्ये कोरला गेला, वेदही कोरलं गेलं. त्याचं कारण जेथे हरीचे दास, जेथे वैष्णव धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश.
श्रुती वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश देशता पवित्र कुलता पवित्र कालता पवित्र तिसरा विकल्प ज्या कालावधीमध्ये संत महापुरुषांचं कार्य पूर्णत्वाला जातं तो संपूर्ण कालावधी पवित्र मानला गेला. आता संतांच्या सान्निध्यात आलं संबंधतः पवित्र संतांचे संस्कार झाले संस्कारतः पवित्र आणि संस्कार झाल्यामुळं संत महापुरुष यावत विश्वाला शिष्य बनवत नाही. स्वामीजींनी सांगितलं गुरु बनवतात संत बनवतात. आपण सारिखे गरिबी पातळ आपण सारिखे गरिबी पातळ सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची कृपा आहे. सगळ्यांनी जय जयकार करा बरं बाबांचा. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की बसणारी म्हणा बरं. आमचे माईकवरचे गुरुबंधू मंडळी म्हणतात दररोज आणि दररोज म्हणतो पण बसणाऱ्यांचा आवाज आला पाहिजे. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की बसणाऱ्यांचं व्होल्टेज काय मिळालं ना त्याला आमटीचं व्होल्टेज वापरा आमटीचं. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की सद्गुरु नारायणगिरीजी महाराज की पवित्र नुसतं नाव घेतलं ना पुण्यवंत भावे घेता सज्जन गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुज्यता म्हणून धरी चरण भावे नारायणगिरीजी आरती गंगागिरीजी. नुसतं नाव घेतलं तरी गंगागिरी नाम घेता मुक्ती सायुज्यता गंगागिरी नाम घेता गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुज्यता गंगागिरी नाम घेता मनोन नारायणगिरी धरी भावे नारायणगिरी आरती गंगागिरी
नुसतं सद्गुरू गंगागिरीजी बाबांच्या नामस्मरणाचा जप केला ना तरी आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार. पवित्र सोवळी 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 या शब्दात 3 विकल्प आहेत. जिथं विटाळ नाही त्याला सोळ म्हणा, जिथं उपाधी नाही त्याला सोळ म्हणा, आणि जिथं स्वतःची अवस्थाच माहित नाही त्याला सोळ म्हणा. विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर भजन केलं, रामचंद्रावर भजन केलं, एकांतात भजन केलं. लोकांतात गेलेलं भजनाचं काय? भंडारावर का गेलेत महाराज? घोराडेश्वरावर का गेलेत? का गेले एकांतामध्ये? लोकांतामध्ये भजन करणं, एकांतामध्ये भजन करणं काय फरक आहे? येणे सुखे रुसे एकांताचा वास, नाही कोणा दोष अंगाई दे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी असा कमी भेटे मना क्रीडा करी. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपला जीवाद आपणाची वृक्षवल्ली लोकांतामध्ये केलेलं भजन सुद्धा एकांताचाच अनुभूती देत होतं. त्याला म्हणतात येणे सुखे रुचे एकांताचा वास. आचार्य बाबा जरी लोकांतात असले गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, तरी ते एकांताचीच अनुभूती घ्यायची. एकांतात राहिले सर, गाव विसरून जायचे, वेळ विसरून जायचे. 2-2.5 तास कीर्तन झाल्यानंतर म्हणायचे आपण आलो कुठं, गाव कोणतं, किती वेळ झाला. असो ऐसा कोठे आठवायची नाही देहीच विदेही भूदशा. कुठे आहेत आपण ही अवस्थाच विसरणं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचं जगद्गुरूंचं प्रमाण आहे. तिथं सार असार धर्म अधर्म पाप पुण्य नीती अनिती याच्या पलीकडे जाणं त्याला म्हणतात सोय. विठ्ठल महापुरुषांनी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये परमार्थ रुजवला. आज आपण भजन करतो, आज आपण परमार्थ करतो, आज आपण वडीलधाऱ्यांचा आदर करतो, आज आपल्या घरामध्ये टाळ वाजतो, गावामध्ये टाळ वाजतो, भजन होतं, ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांना आणि गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी बाबांना जातात. या भक्तीच्या वाटेवर मला आणून ठेवील, या भक्तीच्या वाटेवर मला आणून ठेवील. माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं, माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. बाबानं मला वारकरी बनवलं, माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. बाळ भक्तासाठी आणि जिजवीला आताशी धरून भजनी ध्यास लाविला. भोळ्या बाळ्या भक्तासाठी आणि जिजवीला आताशी धरून भजनी ध्यास लाविला. यांनी रामकृष्ण हरे हो, यांनी रामकृष्ण हरे मला भजन शिकविलं. माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं, माझ्या गंगागिरी बाबानं
सप्ताहात होतो नमस गजर येथे भरला हो सारा हरिनाम बाजार हरिनाम सप्ताहात होतो नमस गजर येथे भरला हो सारा हरिनाम बाजार बसून या गादीवरी बसून या गादीवरी पुढे पुढे व चालवलं माझ्या रामगिरी बाबानं मला वारकरी बनवलं माझ्या रामगिरी बाबानं मला वारकरी बनवलं माझ्या नारगिरी बाबानं मला वारकरी बनवलं माझ्या नारगिरी बाबानं मला वारकरी बनवलं सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. नारायण गिरीजी महाराज की जय. आपल्या अंतःकरणातलं मूळ स्वरूप जाग करून देतात ते संत महापुरुष पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. अंतःकरणामध्ये परमार्थ आहे, अंतःकरणामध्ये शुद्धता आहे, सात्विकता आहे, अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. त्याची जागृती संत महापुरुष करतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदे क्षमते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता घेवसावे म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत महापुरुष आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातात. आपण स्वतः भजन करताना संत महापुरुषांनी डोळ्यांनी पाहतो हे आपलं फार मोठं भाग्य. ज्या दोन डोळ्यांनी गुरुवर्य बाबांना या व्यासपीठावर प्रवचन करताना पाहिलं, महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांना ज्या दोन डोळ्यांनी प्रवचन करताना पाहिलं, कीर्तन करताना पाहिलं, रावटीत बसलेले आशीर्वाद देताना पाहिलं, त्या दोन डोळ्याचं भाग्य त्याच दिवशी फळाला आलं. बस त्या दोन डोळ्याचं काम होऊन गेलं. भगवंताने डोळे ज्या कामाकरता दिलेत ना, बस आपलं काम पूर्ण झालं. त्यांच्या सानिध्यात आपला परमार्थ सुरू आहे, हे आपलं फार मोठं भाग्य. संत महापुरुष आम्हाला जाग करतात की चला बाबा, वास्तविक पाहता त्यांना भजन करण्याची, त्याग करण्याची आवश्यकता आहे. ते स्वतः देव आहे. ते देव असून तुमच्या आमच्या करता इथं आले. उपवास आहे, उपवास करून अनुष्ठान करून अधिष्ठान करून आपल्याला भजनाला लावलं हे फार मोठं कार्य. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू खावा देवते त्याची. संत महापुरुष आम्हाला जागा करतात. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा पाहिला. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. भक्ती योग निश्चित जान माझा. सातशे वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेणारे महात्मे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज. त्रास देणाऱ्याचं सुद्धा कल्याण होऊ दे एवढं अंतःकरण पवित्र आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. म्हणून तर आज लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला चालतात. पण अमोल दादा एकही वारकरी उपोषी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांची ताकद आहे. विश्वाला दे. आज 250 वर्षांची भव्य आणि दिव्य परंपरेमध्ये आपण अनुष्ठान करतोय, अधिष्ठान करतोय, सेवा करतोय. भाग्य आहे आपलं. या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला जाग केलं, आम्हाला बेट दाखवलं. बेटापर्यंत या म्हटले. ओठोनी पाटे चला जाओ गोदातीरी. ओठोनी पहाटे 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 चला जाओ गोदातीरी.
गंगागिरी 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 माऊली गंगागिरी 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 माऊली गंगागिरी 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 माऊली गंगागिरी माऊली गंगागिरी 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 माऊली गंगागिरी 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 माऊली गंगागिरी गंगागिरी माऊली गंगागिरी 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 माऊली गंगागिरी संत महापुरुषांनी आम्हाला ज्या अवस्थेपर्यंत पोहोचवलं पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. जगद्गुरूंना एका साधकाने विचारलं महाराज हे पहिल्या चरणातले सिद्धांत जर आम्हाला अवघड वाटले जरा सोपं सांगावं. संत महापुरुषांचं कार्य भक्तिशास्त्राच्या दृष्टीने कसं आहे तर त्याचं वर्णन अभंगाचे दुसरे
यांचा विठोबा जय विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई गर सनी रे सनी रे सनी द सानी द प गर सनी रे सनी रे सनी द सानी द प हरी गर सनी रे सनी द सानी द प सा विठोबा रखुमाई जय जय हरी त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांचा अखंडित प्रेम प्रेम भाव अखंडित प्रेम भाव थोडा इको द्या फक्त इको